माझ्यासोबत बळीराम मडवी जोडलेले आहेत। आझाद नगरचं शाखा प्रमुख पद गेले अनेक वर्ष त्यांच्याकडे जोडलेलं आहे। गेली 40 वर्ष या राजकारणातलं एक उमदा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। खरं आपण भूमिपुत्र आहे, इथं अनेक वर्षांची परंपरा आहे, आपण अनेक वर्ष पक्षाशी एकनिष्ठ आहे, तरी देखील मात्र कुठेतरी जाणीवपूर्वक आपल्याला डावललंय का? आता खरं सांगायचं म्हणजे मी जवळजवळ या राजकारणामध्ये 35-40 वर्ष मी काम करतो। मी दिघे साहेबांच्या तालमीमध्ये खेळणारा मी एक कार्यकर्ता आहे। मला डावललं याकरता का काहीतरी इथं राजकारण झालं आणि माझं लाजपर्यंत नाव होतं का तिकीट बळीराम मडवीला मिळेल म्हणून बरेचसे वरिष्ठ नेते बोलले, पण नंतर मला ते इथे राजकारण झाल्यामुळे ते माझं तिकीट डावललं गेलं। तर मला त्याची खंत वाटते खरोखर का चांगल्या कार्यकर्त्यावर कुठे अन्याय होते असं मला कळलं। मडवी साहेब, माझा एक प्रश्न आहे। चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या माणसाला त्रास, तसं आपलं समीकरण म्हटलं गेले अनेक वर्ष आपण या ठिकाणी काम करताय। या प्रभागामध्ये असेल, ह्या संपूर्ण विभागामध्ये आपल्या कामाची प्रगती, आपल्या कामाची परंपरा असताना देखील मात्र आपण काम केलं आणि आपणाला कुठेतरी डावललं, पण आपण आज तरुणांना खऱ्या अर्थानं बळ देताय, काय आनंद होतो? खरोखर मला आनंद होतो काय आता आम्ही हे जो डावलल्यानंतर आम्ही जो आपला हा एक पॅनल बनवला, आम्ही अपक्ष म्हणून पॅनल बनवलं। का बनवलं तर कारण आहे, कारण तर मला कुठं डावलल्याबद्दल मला माझ्याकडे लोक आले सगळे, मधुकर पावसे साहेब आणि भूषण भोईर, सुरत दलवी, जितू मडवी हे माझ्याकडे आले आणि सांगितलं का तुला तर तिकीट भेटलेलं नाही, तर आपण एक पॅनल बनवूया आणि तू माघार घे। तर मी सांगितलं ताबडतोब का चला ठीक आहे, आपण पॅनल बनवूया। मला एक साहेबांना, शिंदे साहेबांना एक सांगायचं आहे का साहेब, खरोखर हिरा पारखा कारण हिरा कसा असतो तर तुम्हाला माहीत आहे, पण आम्हाला कुठे तुमच्यावर हे येऊन आम्हाला कुठे डावललं हे आम्हाला नक्की वाटतं। कारण तर साहेब जवळनं मी बघतो, तुम्हाला पण दिघे साहेबांना पण जवळनं बघितलेलं आहे, तर साहेब तुमचं काम अतिशय चांगलं आहे, पण तुमच्या लक्षात आहे की नाही ते मी सांगू शकत नाही, पण तुम्ही कुठे मला डावललं याचा मला कुठे दुःख वाटते। काय वाटतं, गेले अनेक वर्ष या विभागामध्ये, या प्रभागामध्ये अनेक काम आहे, अनेक विविध, मग क्लस्टरचा प्रश्न असेल, अनेक प्रश्न ऐरणीवर आहेत। अशा वेळेला आपण काम करताय, पण जाणीवपूर्वक डावल्यानंतर कुठं तर या गोष्टीच्या वेदना होतात। साहेब मी एक सांगतो नक्की, कारण ज्या वेळेला कष्ट योजना झाली 2017ला आणि इथे 1-2 वर्षापूर्वी इथं कष्ट योजना आलेली आहे, तर साहेबांनी आम्हाला फक्त सिग्नल दिला का तुम्ही कष्ट योजना चांगली आहे, 323चा एरिया भेटते, तर लोकांना खालचं वरचं दोन्ही मिळतात। तर साहेबांनी सांगितलं तुम्ही लोकांबरोबर पोचा आणि लोकांना सांगा की तुमचा खरोखर इथं फायदा आहे, मी जोपर्यंत पदावर आहे तोपर्यंत तुमचा फायदा करून घ्या। तर मला वाटतं ते चांगले साहेबांनी सांगितल्याबद्दल आम्ही कामाला लागलो आणि आम्ही लोकांपर्यंत पोहोचलो। आज आज मला वाटतं कष्टाच्या माध्यमातून बरेचसे फॉर्म भरले गेले, बरेचसे नंबरिंग टाकले गेले आणि आमचं काम चालू आहे। याच्यामध्ये तुम्हाला मी आणखी एक सांगू इच्छितो, कारण तर मलाच नाही तर ते मानपाड्यामध्ये विठ्ठल डोंगरे, पागी साहेब आहेत, तांगडी साहेब आहेत, असे जुने जुने जे कार्यकर्ते आहेत अशा लोकांना डावललं, त्याचा मला कुठं दुःख वाटते। आणि हे आता हे काल जसं आता लहू पाटील आहे, त्यांनी 2017ला बंडखोरी केली शिवसेनेवर आणि त्या माणसाला तिकीट दिलं गेलं। दुसरी गोष्ट म्हणजे आपलं एक वायचल म्हणून आहे, त्या वायचल आता 2 वर्षापूर्वी तो इथे शिवसेनेमध्ये आलेला आहे आणि अशा माणसाला तिकीट दिल्याबद्दल मला तरी वाटतं कुठेतरी एक हे राजकारण चाललेलं आहे, घाणेरडं राजकारण चाललेलं आहे, हे कुठेतरी थांबावं म्हणून आम्ही अपक्ष पॅनल बनवला आणि आमचा पॅनल हा विजय होणार आहे। आम्ही शिवसैनिक आहे, मी आता पण सांगतो साहेबांना, मी शिवसेना आहे, मी शिवसेनेत राहीन, पण आमच्यावर कुठे अन्याय झाला याची साहेबांनी दखल घेतली पाहिजे आणि हा पॅनल आम्ही पूर्ण करू आणि गुलाल आमचा असणार हे नक्की आहे। त्यामुळे आपण बघू शकतो या ठिकाणी आपणाला बळीराम मडवींनी सांगितले की या प्रभागामध्ये जो गुलाल आहे तो आमचाच होणार आहे, विजय तो आमचाच होणार आहे। आणि जरी पक्षानं जरी आपल्यावरती विश्वास न दाखवला असला तरी मात्र आपण पक्षाची एकनिष्ठ आहे। गेले अनेक वर्ष
पक्षाने दिलेली जोखमदारी बोलतोय. त्यामुळं हे पॅनल निवडून आणण्याचं आमचं जो स्वप्न आहे, आमचं जे ध्येय आहे ते आपणाला पूर्ण होणार आहे असं म्हणायला हरकत नाही. कॅमेरामॅन तन्मय पाटीलचा रिपोर्टर सागर पाटील, आझाद नगर, ठाणे.